नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या आय डीवरती कंपनीला पेमेंट टाकल्यानंतर फंड कशा पद्धतीने घ्यायचा आहे याची आपण पूर्ण माहिती बघू। सर्वात प्रथम आपण लॉगिंग या पेजवरती जायचं। लॉगिंग या पेजवरती गेल्यानंतर या ठिकाणी आपल्या ज्या आय डीवरती आपल्याला फंड घ्यायचा आहे तो आय डी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। आर एम हे कॅपिटल असलं पाहिजे। तर मी आय डी या ठिकाणी टाकत आहे। ज्या आय डीवरती मला फंड घ्यायचा त्या आय डीचा या ठिकाणी पासवर्ड, तर या ठिकाणी मी आय डी आणि पासवर्ड टाकलेला आहे। यानंतर जर बघायला गेलं या ठिकाणी हा आय डी ओपन झाला। मित्रांनो, माझे स्क्रीन डेस्कटॉप मोड असल्यामुळे या स्क्रीनवरती पूर्ण व्यवस्थित मोठ्या पद्धतीने दिसतं आणि प्रत्येकाने डेस्कटॉप मोड असली पाहिजे। प्रत्येकाची स्क्रीन डेस्कटॉप मोड कशा पद्धतीने करायचं, उजव्या साईडला 3 जे डॉट आहेत या 3 डॉटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉप साईडला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपली साईड होईल। तर डेस्कटॉप साईड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी वाचता येईल। यानंतर आपल्याला काय करावं लागेल, सर्वात प्रथम कंपनीच्या अकाउंटवरती आपण पेमेंट टाकलं ते पेमेंटची स्क्रीनशॉट कंपनीला पाठवायचं। त्यासाठी आपल्याला इथे प्रोडक्ट फंड जे ऑप्शन आहे हे या ठिकाणी, तर या प्रोडक्ट फंडला क्लिक करायचं। प्रोडक्ट फंडला क्लिक केल्यानंतर पहिलं जे ऑप्शन आहे प्रोडक्ट फंड रिक्वेस्ट, या पहिल्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अमाऊंट टाकायचं। मित्रांनो, किती अमाऊंट टाकलेलं आहे, तर या ठिकाणी मी टाकलेलं आहे कंपनीला 13,200 रुपये। तर पेमेंट मोड सिलेक्ट कोणत्या पद्धतीने टाकलं आहे, IMPS म्हणजे फोनपेने टाकलेलं आहे। तर IMPS सिलेक्ट केलं। त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर, तर ट्रान्झॅक्शन नंबर आपल्या मोबाईलवरती UTR या नावाने येतो। तर या ठिकाणी UTR नावाचा जो ट्रान्झॅक्शन नंबर आहे तो या ठिकाणी मी या ठिकाणी टाकतोय। तर या ठिकाणी UTR नंबर लगेच मी तुम्हाला टाकताना दिसत असेल। तर या ठिकाणी मी UTR नंबर टाकला। हा UTR नंबर व्हेरीफाय करून घेऊ, 42 37 41 99 49 40। ओके, UTR नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी जो ब्राउझर जे ऑप्शन आहे हे निळ्या पट्टीमध्ये, या ब्राउझर ऑप्शनला क्लिक करायचं। ब्राउझर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मीडिया पिकर जे आहे या मीडिया पिकरला क्लिक करायचं। म्हणजे आत्ता आपण जे कंपनीला पेमेंट टाकलेलं आहे त्याची जी स्क्रीनशॉट आहे ती आपल्याला या गॅलरीमधून आपल्याला सिलेक्ट करायची आहे रिसेंटमध्ये। तर या ठिकाणी माझ्या गॅलरीमध्ये आलेली नाही आहे, तर या ठिकाणी सरांनी मला गॅलरीमध्ये टाकली, तर मी सेव्ह केल्यानंतर माझ्या गॅलरीमध्ये दिसेल। तर या ठिकाणी बघू शकतो रिसेंटली माझ्या गॅलरीमध्ये आली। तर या ठिकाणी सेव्ह केली आणि एंटर रिमार्क आपण काय करू, मी ज्या व्यक्तीच्या आय डीवरून घेतोय त्या व्यक्तीचं नाव टाकतो। ओके, तर या ठिकाणी मी टाकलं। लगेच या ठिकाणी सेंड करायचं। सेंड केल्यानंतर आर यू शुअर, यस, ओके। जसंही सेंड होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचं वॅलेट रिक्वेस्ट नंबर इथं सक्सेसफुल झालेला आहे। जर काही रिक्वेस्टमध्ये प्रॉब्लेम आल्यास आपल्याला कस्टमर केअरला परत काही तक्रार करायची असेल, बोलायचं असेल, तर या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट नंबर लागतो, जो की हा नंबर आहे 37 29 54। तर या पद्धतीने आपल्या आय डीवरून आपल्या आय डीवरून कंपनीला रिक्वेस्ट गेलेली आहे। थोड्याच वेळामध्ये हे या ठिकाणी जे प्रोडक्ट फंड बॅलन्स जे या ठिकाणी 00 जे दिसतं, काही वेळामध्ये 13,200 रुपये दिसायला लागेल। तर या पद्धतीनं आपल्या आय डीवरती आपल्याला प्रोडक्ट फंड जमा करायचं आहे आणि प्रोडक्ट फंड जमा झाल्यानंतर त्या प्रोडक्ट फंडवरतून आय डी कशा पद्धतीने टॉपअप करायची हे तुम्हाला थोड्याच वेळामध्ये मी परत सांगेल। तर या पद्धतीनं प्रोडक्ट फंड मागवा। थँक्यू।